वागळे स्टेट सीपी तलाव येथील कचरा जादा मनुष्यबळ जादा गाड्या यांचा वापर करून वेगानं हा कचरा उचलला जावा असे निर्देश पालिका आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी दिले होते। त्यानुसार गेल्या 3 दिवसात किती कचरा उचलण्यात आला तसंच या ठिकाणी सुरू असलेल्या कामाची पाहणी आयुक्त सौरभ राव यांनी आज सीपी तलाव परिसर हा कचरामुक्त करावा असे आदेश मुख्यमंत्र्यांना दिले असून त्यानुसार हा परिसर कचरामुक्त करण्याच्या कामाचं सूक्ष्म नियोजन महापालिकेने केलं असून 31 ऑगस्टपर्यंत या परिसरातील कचरा पूर्णपणे उचलला जाईल त्या दृष्टीने युद्धपातळीवर काम सुरू असल्याचं आयुक्त राव यांनी नमूद केले। यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, शंकर पाटोळे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राणी शिंदे तसंच स्थानिक माजी नगरसेवक राम रेपाळे, एकनाथ भोईर, गुरमुख सिंग सॅन, माजी नगरसेविका शिल्पा वाघ, मनीषा कांबळे आदी उपस्थित होते। सीपी तलाव येथील ट्रान्सफर स्टेशन याचा मूलभूत उद्देश होता की छोट्या वाहनांमधून कचरा येईल आणि तो कचरा कॉम्पॅक्टर आणि डंपरमधून त्याला प्लांटपर्यंत घेऊन जाईल, परंतु येथील प्रोसेसिंग प्लांट पूर्ण क्षमतेनं चालू नसल्यामुळे या ठिकाणाला डम्पिंग ग्राउंडचं स्वरूप प्राप्त होऊन या ठिकाणी जवळपास 30,000 मेट्रिक टन कचरा जमा झाला होता। या परिसराला कचरामुक्त करण्यासाठी महापालिकेनं सूक्ष्म नियोजन केले। यासाठी कचरा उचलणाऱ्या वाहनांची संख्या वाढवण्यात आली असून दिवसरात्र हा कचरा उचलला जात आहे। हा कचरा शासनाकडून आतकोली येथे प्राप्त झालेल्या जागेवर नेला जातोय। तेथे हा कचरा नुसता टाकला जाणार नसून त्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीनं कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार असून त्या दृष्टीने तेथे काम सुरू असल्याचं आयुक्तांनी सांगितलं। कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी अनेक संस्थांनी संपर्क साधलाय। त्याचप्रमाणे गोवा, पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, वाराणसी या ठिकाणी ज्या पद्धतीनं कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते त्या ठिकाणी आपण स्वतः भेटी देऊन त्याची पाहणी करून माहिती घेतली आहे। कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या ज्या विविध टेक्नॉलॉजी आहेत त्यापैकी सर्वोत्तम टेक्नॉलॉजीचा वापर ठाण्यातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी केला जाईल आणि ठाणेकरांची या समस्येतून मुक्तता केली जाईल असंही पालिका आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले। सीपी तलाव येथील कचरा हस्तांतरण केंद्रातील कचरा उचलण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। हे काम सुरू असताना या परिसरात दुर्गंधी पसरू नये, डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावर औषधांची फवारणी करण्यात येत आहे। याचीही पाहणी आयुक्त राव यांनी यावेळी केली। पुढे काय या कचऱ्याचं केलं जाणार? मार्च महिन्यामध्ये इथे रुजू झाल्याच्या दिवशीच मला माननीय मुख्यमंत्री महोदयाने स्पष्ट निर्देश दिला होता की वागळेमध्ये जे कचऱ्याची समस्या आपला जे ट्रान्सफर स्टेशन त्याची दुर्दैवी परिस्थिती झालेली आहे, तो सुरळीत करणे, तो सुव्यवस्थित करणे हा सर्वात मोठा चॅलेंज आहे आणि त्यांनी एक कालबद्ध कार्यक्रमसुद्धा माननीय CM सरांनी मला दिला होता। त्याच्या अनुषंगाने आपले सर्वकष प्रयत्न चालू होते। सर्व जे स्थानिक जनप्रतिनिधी आहेत त्यांनी खूप कष्ट केला आणि शासनाकडून आपल्याला एक पर्यायी जागा या कामासाठी प्राप्त झाली जिथे आपल्याला कचऱ्याचा प्रोसेसिंग प्लांट तयार करायचा आहे। जिथे शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावणे याच्यावर आपण काम करणार आहे। वागळे स्टेटमध्ये जे आपला सीपी तलावचा ट्रान्सफर स्टेशन आहे याचा मूलभूत उद्देश असा होता की छोटे वाहनांमध्ये इथे कचरा येईल आणि इथून कॉम्पॅक्टर आणि डंपरमध्ये त्याला ट्रान्सफर करून आणि प्रोसेसिंग प्लांटपर्यंत घेऊन जाणे। दुर्दैवाने झाला काय की आपले प्रोसेसिंग प्लांट्स पूर्ण क्षमतेने चालू नसल्यामुळे इथे हळूहळू हा कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंड म्हणून हा कन्वर्ट झाला आणि जवळजवळ इथे 30,000 मेट्रिक टन एवढा कचरा साचला होता। परत जुलैच्या महिन्यामध्ये माननीय CM सरांनी आम्हाला आणि जे आपले स्थानिक जनप्रतिनिधी आहेत सर्वांना हा निर्देश दिला की कसल्याही परिस्थितीत हा 31 ऑगस्ट त्याचे पूर्व वागळेला आपण पूर्व स्थितीमध्ये आपण आणावा आणि तिथून कचऱ्याचा जे ढीग तिथे जे साचला आहे तो त्याच्यातून त्याला मुक्ती द्यावी। त्याच्या अनुषंगाने आपण सूक्ष्म नियोजन केलं आहे। वाहनांची संख्या, डंपर्स आणि आपले जे टिपर्स आहेत त्यांची संख्या वाढवली आहे। दिवस रात्र आपण इथून जे सॉलिड वेस्ट पडला आहे लिगेसी वेस्ट म्हणून त्याला काढण्याचं काम आपण करत आहोत। CM साहेबांचे निर्देशान्वये आपल्याला आटकोलीमध्ये एक मोठी जागा मिळालेली आहे, तिथेसुद्धा आपलं काम चालू आहे। तिथे सायंटिफिक लँडफिल साईट आपण डेव्हलप करत आहे, अर्थात कचरा तिथे घेऊन जाऊन आम्हाला डंप नाही करायचा आहे, तिथे शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची प्रोसेसिंग होणार आहे आणि काही कालावधीसाठी तिथे जर कचरा थोडा आम्ही ठेवलासुद्धा तरीसुद्धा तिथे जे प्लांट आता कार्यरत होईल तो प्लांट त्या कचऱ्याचा प्रोसेसिंग करणार आहे।
यामध्ये विविध टेक्नॉलॉजीसुद्धा आपल्याकडे आहेत. ऑनरेबल CM साहेबांचेच निर्देशांवर अनेक आपले जे उद्योजक आहेत आणि असे जे टेक्नॉलॉजीचे प्रोपोनेंट्स आहेत त्या लोकांनी मला संपर्क केला, त्यांनी प्रेझेंटेशन दाखवला आणि काही ठिकाणावर आम्ही स्वतः स्पॉट व्हिजिट केला. आमचे अधिकारीही जाऊन आले. गोवाचा प्लांट पाहिला आपण, पुण्याचा प्लांट पाहिला, पिंपरी चिंचवडचा प्लांट पाहिला, मुंबईचा आणि काशी वाराणसीचा सुद्धा आपण प्लांट पाहून आलो आहे. आणि या जे विविध टेक्नॉलॉजी आहेत यापैकी जे सर्वोत्तम कार्यपद्धती ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनसाठी ठाणेचे विशिष्ट स्वरूपचे कचरेसाठी राहणार आहे तो वापरून आपला प्रयत्न हा आहे की कायमस्वरूपी या समस्येतून मुक्ती मिळाली पाहिजे. थँक्यू. 78वा भारतीय स्वातंत्र्य दिन ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्तानं महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रध्वजाचं ध्वजारोहण महापालिका आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात आले. ठाणे महानगरपालिकेचे सुरक्षा दल, अग्निशमन दल आणि TDRF यांच्या जवानांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. ध्वजारोहण सोहळ्यास माजी नगरसेवक नारायण पवार, संदीप लेले, विकास रेपाळे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी आणि महापालिकेचे कर्मचारी, गुणवंत कामगारांचे कुटुंबीयही उपस्थित होते. त्यानंतर ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या 10 प्रतिनिधिक सफाई कर्मचाऱ्यांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुणवंत कामगार पुरस्कारानं पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये शिल्पा पलांडे, लक्ष्मण मांढरे, कविता पाटील, सावित्री शहा, संदीप लवांदे, मरुबाई उबाळे, पद्माकर पाटील, शेखर मोरे, संजय म्हात्रे, उषा ढाकणे या गुणवंत कामगारांचा समावेश आहे. यावेळी उपायुक्त तुषार पवार आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदेही उपस्थित होत्या. यावेळी पालिका आयुक्त राव यांनी नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसंच स्वच्छ, आरोग्यदायी, सुंदर असं हे स्वातंत्र्य ठरो अशी अपेक्षाही व्यक्त केली. ठाणे स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना बदलत्या ठाण्यातील त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्याचा उद्देश असल्याचंही आयुक्त राव यांनी सांगितलं. ध्वजारोहणानंतर महापालिका भवन येथील नरेंद्र बळाळ सभागृहातील राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांना तसंच महनीय व्यक्तींच्या शहरात विविध ठिकाणी असलेल्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी मान्यवरांनी तिरंगा स्वाक्षरीही केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त GG गोदेपुरे, उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त शंकर पाटोळे, मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके उपस्थित होते. घरोघरी तिरंगा या अभियानाच्या निमित्तानं ठाणे महापालिकेच्या वतीनं 9 ऑगस्टपासून विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या तिरंगा यात्रा, देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा स्वाक्षरी आदी उपक्रमांचाही समावेश होता. ठाणे शहरचे सर्व नागरिकांचं सर्वात अगोदर भारतीय स्वातंत्र्य दिवस याचे उपलक्ष्यामध्ये मी हार्दिक अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की हा स्वातंत्र्य दिवस आपल्यासाठी स्वच्छ, आरोग्यदायी आणि सुंदर असा ठरो. आज आपण हा कार्यक्रम ठाणे कॉर्पोरेशनमध्ये साजरा केला आहे. त्याच्यासोबतच आपण आपले जे स्वच्छता कर्मचारी आहे जे अहोरात्र ठाणे सिटीला स्वच्छ ठेवण्यासाठी, ठाणे सिटीमध्ये होऊ घातलेला जे बदल आहे तो घडवण्यासाठी जे मेहनत घेतात, कष्ट घेतात, त्यांचा आपण सत्कार केला आहे. आणि हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा हे अभियान 13, 14 आणि 15 म्हणजे आजपर्यंत सुरू आहे आणि त्याच निमित्तानं बनला पाहिजे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या घरोघरी तिरंगा या अभियानाअंतर्गत आज ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं तिरंगा मॅरेथॉन, बाईक आणि सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. महापालिका मुख्यालयातून आमदार संजय केळकर आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या सर्व रॅलींना हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मीनल पालांडे,
उपायुक्त अनघा कदम, रीमा देवरुखकर यांच्यासह महापालिकेचे इतर अधिकारी आणि कर्मचारीही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. घरोघरी तिरंगा या अभियानाअंतर्गत आयोजित केलेल्या 5 किलोमीटर 3 किलोमीटरच्या तिरंगा रॅलीत विविध शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. महापालिका मुख्यालय येथून सुरू झालेली 5 किलोमीटर स्पर्धा नितीन जंक्शन, सर्व्हिस रोड, कोरम मॉल, कॅडबरी जंक्शन, सत्कार रेसिडेन्सी, वर्तकनगर सिग्नल, MRR हॉस्पिटल येथून पुन्हा त्याच मार्गे महापालिका भवन येथे समाप्त झाली. तर 3 किलोमीटरची स्पर्धा महापालिका मुख्यालय येथून सुरू होऊन नितीन कंपनी जंक्शन, सर्व्हिस रोड, वाहतूक शाखा कार्यालय, विठ्ठल सायन्ना मंदिर, हरिनिवास सर्कल, आराधना टॉकीज, अरकुमार वैद्य चौक येथून महापालिका भवन येथे समाप्त झाली. या सायकल रॅलीत आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशनचे 7 वर्षांपासून ते 70 वर्षांपर्यंतचे सायकलप्रेमीही सहभागी झाले होते. तर बाईक रॅलीतही मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी झाले होते. सर्व सहभागी सायकलपटू आणि बाईकस्वार यांना सहभागाची पदकं देऊन यावेळी गौरवण्यात आलं. राईट फॉर कॉज ॲथलेटिक्स असोसिएशन, पोलीस आणि वाहतूक पोलीस यांच्या सहकार्यानं या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. या मॅरेथॉनमधील विजयी धावपटूंना अनुक्रमे 5,000, 4,000, 3,000 अशी रोख पारितोषिकं आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं. पारितोषिक वितरण सोहळा उपायुक्त अनघा कदम, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांच्या उपस्थितीत पार पडला. हर घर तिरंगा दौड काय सांगा सर? घरोघरी तिरंगा या उपक्रमाच्या माध्यमातून ठाणे महापालिकेने या ठिकाणी सायकल रॅली, बाईक रॅली आणि रॅली, मॅरेथॉन अशा प्रकारचं आयोजित केलं आहे. आणि ठाणेकरांना हे खरं म्हणजे नवीन नाही, कारण गेली 30 वर्षा मॅरेथॉन या ठिकाणी महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने होत असते. आणि हजारो खेळाडू जे आहेत, विद्यार्थी आहेत, सगळेच त्याच्यामध्ये भाग घेतात. पण ही अभिनव आहे रॅली, कारण ती सायकल रॅली पण आहे, बाईक रॅली पण आहे आणि मिनी मॅरेथॉन सुद्धा आहे. या निमित्ताने शेवटी ठाणे शहर हे केवळ सांस्कृतिक नाही, ते हे खेळाडूंचं पण शहर आहे. आणि या ठिकाणावर प्रत्येक खेळातले खेळाडू जे आहेत ते तयार झालेले आहेत आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत पण पोहोचलेले आहेत. त्यामुळे या माध्यमातून दरवर्षी प्रोत्साहन देण्याचं काम पुढच्या काळामध्ये देखील महापालिका असेल किंवा आमच्या वेगवेगळ्या संस्था, NGO आहेत स्पोर्ट्सच्या संबंधातल्या, त्यांच्या माध्यमातून आम्ही देत राहणार. साहेब, स्वातंत्र्य दिनाने शुभेच्छा. मी आज स्वतंत्रता दिवस आहे आणि या स्वतंत्रता दिवसाच्या शुभेच्छा देत असताना हा देश अखंड ठेवण्याकरता, हा देश विकासाकडे नेण्याकरता आणि अभिनव भारत ही जी संकल्पना आहे ती प्रत्यक्षात आणण्याकरता आपण सगळेजण संकल्प करूया. एकजुटीने या देशाला अभिनव भारताकडे या देशाची वाटचाल करू. राज्यातील सर्व महापालिकांनी 1,00,000 झाडं लावावीत असे निर्देश दिले असून त्याचप्रमाणे सर्व महापालिका वृक्षारोपण करीत आहेत. पर्यावरणाचं संवर्धन करण्याच्या दृष्टीनं वृक्षारोपण करणं ही भविष्याची गरज असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात बोलताना केले. एक पेड माँ के नाम या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन प्रत्येकानं आपल्या आईच्या नावे 1 झाड लावावं असं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना केले. ठाणे महानगरपालिका, महाराष्ट्र वन विभाग, ग्रीन यात्रा आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमानं मुख्यमंत्री हरित ठाणे 1,00,000 वृक्ष लागवड या अभियानाअंतर्गत एक पेड माँ के नाम या अभियानाचा शुभारंभ वृक्षारोपण करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, लोकमान्य नगर येथे करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, खासदार नरेश मस्के, आमदार प्रताप सरनाईक, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त शंकर पाटोळे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे उपसंचालक उदय ढगे, वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील, ज्येष्ठ माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे, एकनाथ भोईर, दिगंबर ठाकूर, विहंग सरनाईक, माजी सरनाईका राधाबाई जाधवर, आशा डोंगरे, वनिता घोगरे, प्राजक्ता खाडे, वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सदस्य नम्रता भोसले, विक्रांत तावडे तसंच ग्रीन यात्राचे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यातील सर्व महानगरपालिकांनी वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेतला असून आत्तापर्यंत ठाणे महापालिकेनं सर्वाधिक म्हणजे 61,000 झाडे लावल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांचं विशेष अभिनंदन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण राज्यात जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या योजनेचे 2 हप्ते महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. महिलांसाठी ही योजना सुरू केल्याबद्दल लोकमान्य नगर येथील महिलांनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला. ठाणेकरांच्या आरोग्यासाठी उपयुक्त अशी विनामूल्य सुविधा स्वर्गीय मीनाताई ठाकरे प्रसूतीगृह आणि डायलिसिस केंद्राच्या रूपानं मिळाली आहे. चांगल्या कामासाठी मुख्यमंत्री निधी खर्च झाला याचं समाधान आपल्याला या लोकार्पण सोहळ्यामुळे मिळाले असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात बोलताना केले. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे इस्टेट येथील शिवाजीनगर भागातील जुन्या स्वर्गीय मीनाताई ठाकरे प्रसूतीगृह आणि डायलिसिस केंद्राच्या अद्ययावत नूतन वास्तूचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार नरेश मस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी नगरसेवक राम रेपाळे, दिलीप बेतकर, माजी नगरसेविका जयश्री फाटक, सुखदा मोरे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनागरा, उपायुक्त उमेश बिरारी, मनीष जोशी, जी गोदेपुरे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चेतना निथिल, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, कार्यकारी अभियंता भगवान शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. या इमारतीचं काम संरचनात्मक दुरुस्ती करून पूर्ण झाले. सर्व सोयींनी युक्त असं वातानुकूलित प्रसूतीगृह आणि डायलिसिस केंद्र नागरिकांसाठी खुलं झालं आहे याचा मनस्वी आनंद होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. प्रसूतीगृहाची वास्तू अतिशय सुंदर तयार करण्यात आली आहे. व्यवस्थाही अद्ययावत दिल्या आहेत. त्यांची काळजी घेणं आणि नीट वापरणं यांची जबाबदारी येथील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची आहे. आपण कधीही अचानक भेट देऊ तेव्हा हे प्रसूतीगृह आपल्याला याच स्थितीत दिसलं पाहिजे अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. श्रीनगरमधील मातोश्री गंगूबाई शिंदे रुग्णालयासाठी नवीन इमारत घेण्यात येत आहे. त्यामुळे तेथेही रुग्णखाटा वाढणार आहेत. याचा लाभ नागरिकांना होणार आहे. हॉस्पिटलच्या बिलाची नागरिकांनी चिंता करायची नाही, ती काळजी सरकार घेत आहे. महात्मा फुले योजनेत राज्याच्या सर्व नागरिकांना पात्र करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.